तुमची काय शाळाची बघा की तुमचं काय हो छोले भटुरे आमचं पण वांगे मित्रांनो तो हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू लॉग स्वागत तुमचं आजच्या नवीन एका लॉगमध्ये तर मी अक्षय हांडेशी मित्रांनो तर आज आपण आलतो आपल्या शेतामध्ये आल्यानंतर आपण खास म्हणजे पाणी पिण्यासाठी आलो होतो विहिरीचं तर जी पातळी आहे विहिरीची ना पाण्याची तर ती ना खाली गेली मित्रांनो तर शेतामध्ये आल्यानंतर हे आपलं स्टार्टर वगैरे 3 फ्यूचा स्टार्टर आहे आणि हा सिंगल फ्यूचा स्टार्टर मित्रांनो सध्या पाणी टंचाई असल्यामुळे पठार भागावरती आमचे वावर वगैरे ना सगळे नांगरून पडलेले आहेत तर मित्रांनो हेच आपलं समोरचं आहे ना झाड बघू शकताय आंब्याचं कैऱ्या वगैरे लागतात त्याला आणि गावठी झाड आहे मित्रांनो ते कैऱ्या वगैरे बघूया मस्त वगैरे एकदम भारी अशा कैऱ्या लागलेल्या गावठी आंब्याच्या आणि हे जे आहे ना कैऱ्या तर हा म्हणजे पिकण्यासाठी ना याला अजून भरपूर असा कालावधी म्हणजे मेच्या एंडिंगमध्ये ना या पिकल्यात म्हणजे पिकतात तर मित्रांनो असंच आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर मी अक्षय हांडे देशमुख आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका लॉगमध्ये तर आता आपल्याला म्हणजे आपलं रोजचं दैनंदिन काम म्हणजे आपलं लेबर साम्राज्य म्हणजे आपली फॅमिली शेतकऱ्यांना पोच करणं शेती कामासाठी तर आपली पुढं 2 व्हीलर उभी आहे आणि आपल्या इथलं देवस्थानी मसोबाचं देवस्थान मित्रांनो तर पुढं बघू शकता पूर्ण वातावरण हे म्हणजे पूर्ण मोकळी जागा वगैरे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडे सर्व नांगरून वगैरे पडल्यात वाव तर आता आपण आलो गावामध्ये आणि गावामध्ये आल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघू शकताय आपल्या नावाने सौजन्य सरपंच सौ अर्चना गणेश उबाळे तर आपल्या गावचे जे सरपंच होते ना त्यांनी हे पोस्टर लावले म्हणजे हे ग्राफिक्स लावले मित्रांनो एकदम भारी असं म्हणजे नाईटला एकदम त्याला लाईटिंग वगैरे केली तर आता आपण चाललो चहाची तलब झाली म्हणून आपल्या पांडुशेठ फावडे यांच्या दुकानामध्ये मित्रांनो या ठिकाणी आमच्या गावच्या ग्रामस्थांची गर्दी बघू शकता एकदम स्पेशल चहा असा भेटला या ठिकाणी क्वालिटी बघू शकताय अजून चहा वगैरे बनवायचं काम चालू आमच्या पांडुशेठचं मित्रांनो तर आता आले पांडुरंग फावडे यांचा चहा मस्तपैकी क्वालिटी बघू शकता या ठिकाणी आपल्या गावचे ग्रामस्थ आहे तर बोला पटापट बोला चला पिऊन बघा चहा तर सगळ्यात पहिले मित्रांनो लिंबू पिळा लागते चहामध्ये म्हणजे त्याची कशी क्वालिटी जरा जास्त वाढते जरा खरे खोटे बरोबर आहे एकदम ना आणि कोरा चहा पिल्याने काय होते कोरा चहा पिल्याने शरीरातले पोटातले आतले विकार निघून जातात आणि फ्रेश वाटते स्वच्छ दोन्ही जाते गावचे ग्रामस्थ आहे मित्रांनो मस्करी करतात चला ठीक आहे काय नाही सोबे सकाळी आपण आपली लेबर सोडली त्या लेबर सोडल्यानंतर आता दुपारचे 2 वाजल्यात तर मालची बाई आपण झाडात बघू शकतो आणि खाल्ल्या नाल्यामध्ये आता मासे पकडायचं काम चालू जावेत आपण तिथे बघूयात आणि हा कालचा राहिला वाटाणा आपला काल थोडा कमी म्हणजे काल तोडून झाला तर जेवढा राहिला तर तेवढा तोडायचं अजून काम चालू आहे आज तर आपली लेबर साम्राज्य म्हणजे आपली फॅमिली जेवण करण्यासाठी बसलेली तर चालला जाऊयात त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि जेवण करूयात गप्पा मारता तर बघूयात आज भाजी कोणी काय आणली तर मित्रांनो आता जेवण करण्यासाठी आपण बसणार आहे आणि बसायच्या आधी तुम्हाला ना दाखवतो भाज्या कोणत्या काय तर इथं गंती भाजी बेसन इथं गंती वडा कांदा सुचणार तू गंती येते तुमची गंती सुद्धा होईल बटाटा तुमची गंती घेवडा कोबी तुमची गंती शाळाची येते तुमची कोणती हो मार्किंग बाई शाक वाटाणा शाक तुमची गंती चहाची वांग गुरुला गाठी तुमचं काय हो छोले भटुरे आमचं पण वांग मित्रांनो तर या सर्वांनी जेवण करायला आले का आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये छोट्याशा सगळ्यांनी जेवण करण्यासाठी आली आपण आलो आता तळ्यामध्ये म्हणजे खाल्ल्या नाल्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला म्हणलं होतं जेवण केले आपण खाल्ला ते आले बघू शकतो या ठिकाणी ना मासे पकडायचं काम केलं काकांचं आता जाळे लावले वाटते काकांनी काका मासे आवडले का मोठाले भेटते मग मोठाले पण का हा काय काका म्हणते जसं झाडं सोडून तसं मासे भेटतात मोठाले बारकाले नाही का झिंगे फिंगी मित्रांनो आपण काय खात नाही मासे बेशी माळकरी माणूस आपण त्याच्यामुळं काही विषय नाही घ्यायचं त्याच्यामुळे फक्त तुम्हाला दाखवायला आणलं होतं गाव ठिकाणी सिस्टम आहे असं सकाळीच आपलं दुपारच्या वेळेचा टायमिंग घ्या व्ह्यू कसा आहे का पाहून घ्या मस्तपैकी तर आपण आता मस्तपैकी ना गाडी जाणार गाडीपाशी गेल्यावरती आपल्याला काही दिवसभर काम नसते म्हणून आपण आता चुळीत जाणार आहे बघूयात किती पाणी साठा वगैरे तुम्हाला दाखवतो गेल्यावरती ब्लॉगमध्ये शेवट पण राहा व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो तर आता आपण आलो आहे जेवण केल्यानंतर आणि तिथून निघल्यानंतर म्हणजे नाल्यावरनं मासे पकडत बघू शकता सगळ्यात भारी नजारा आहे मित्रांनो वा काही नजारा मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा ना हे दृश्य समोर नजर बघायला एकदम अतिशय आनंद वाटतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो बोलायचं असं की पाणी साठा बघू शकताय चुळीच्या धरणाचा कमी होत चाललेला आहे
पुढला व्ह्यू जर बघितला मित्रांनो खाल्ल्या साईडला इथं आहे कापूरवाडी समोरची ही समोरची जर बघितलं इकडल्या साईडला पुढल्या साईडला शिंदेवाडी असं जर फिरत जर आलं असं तर ह्या साईडला मित्रांनो पेमदारा आहे. पेमदारा म्हणजे छोटंसं पेमदारा गाव आहे बघू शकता तुम्ही. आणि पुढील पवन चक्क्या वगैरे एकदम भारी असं म्हणजे दिसायला नजारा वगैरे भारी. पावसाळ्यामधलं वातावरण मित्रांनो एकदम भारी असते इथलं. आणि पल्लीकडल्या साईडला बघितलं तर डोंगर जळालेलं आहे. इकडल्या साईडला बघितलं तर आणि गाव लागतं इकडल्या साईडला डोंगर दिसतो तर तिच्यासमोरच असं आणि गाव इथं मित्रांनो. मध्ये थोडंसं आपलं हरित क्रांती आहे म्हणून दिसत नाही आणि मध्ये डोंगर वगैरे म्हणून दिसत नाही तर त्या साईडला आणि मित्रांनो. आणि आपलं गाव जर म्हटलं तर शिवसमोरचा डोंगर दिसतोय ना तुम्हाला हा तिथं आपलं गाव आहे मित्रांनो. त्याच्या पलीकडलं नळवणे गाव मित्रांनो. हा असं इथला नजारा आहे मित्रांनो. पलीकडल्या साईडला मोटरे वगैरे चालू आहेत बघू शकताय. पाणी वगैरे दिसते पुराशा मोटरे वगैरे चालू आहेत त्या ठिकाणी. हा शॉर्टकट रोड आहे. फायनली मित्रांनो संध्याकाळचे वाजले 5 जेवण केल्यानंतर सगळं तुम्हाला दाखवलेलं. आणि संध्याकाळचे 5 वाजले तर आपली लेबर सांभाळते आपली फॅमिली चालली आता घराकडे पस्ता लावण्यासाठी. सूर्य पण क्षितिजापर्यंत पोहोचला आहे. तर जे वाटणं आपण तोडला होता तो आज फायनल केला आहे. आणि याला भरले पाणी मित्रांनो कारण वाटण्याला सर्वात जास्त उन्हाळा असल्यामुळे ना उन्हाची तेरीप वगैरे ना भरपूर प्रमाणात जास्त आहे त्यामुळे ना पाणी जास्त लागते बोला ना. पाणी वगैरे जास्त लागते मित्रांनो. तर आजचा हा वाटणा असा होता. वरला वाटणा बघू शकता अजून पहिला पण थोडा नाही वरल्या वाटण्याचा एकदम भारी वाटणा नाही वरला असं मित्रांनो. तर मित्रांनो आता जायचं आपल्या घरी. तर आता हा छोटासा मिनी व्लॉग आहे मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.